तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय। एकीकडे दोषी डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरलाय, दुसरीकडे दीनानाथ रुग्णालयामध्ये सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे। पाहूयात। ऑडिट झालं पाहिजे आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं। किती जरी चौकशी समित्या बसल्या, त्यांनी काही अहवाल दिले तरी मूळ जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही। तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई त्या बाबतीमध्ये करेल। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। दोषी डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली। भिसे मृत्यू प्रकरणी 2 अहवालांमध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलाय, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। त्यातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सरकारने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे। दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती, ऐन मोक्यावरची जागा, तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी, असं कोणी करत नाही। याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे NGOs आहे किंवा हे असं याला चाललं। तर दीनानाथ रुग्णालयाकडून कायमच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। त्यांनी या संपूर्ण जागेचा वापर हा फक्त धर्मादाय करण्यासाठी करायचा आहे, व्यापारी करायचा नाही। फक्त लाभार्थ्यांना त्याची सेवा मिळावी हा त्याच्यातला उद्देश आहे। शिवाय अत्यंत गरीब लोकांसाठी 30% बेड्स आणि गरिबी रेषेवरच्या परंतु ज्यांचं जास्त उत्पन्न आहे अशांसाठी आणखी 30% असे 60% बेड्स त्यांनी राखीव ठेवायचे। परंतु आपण बघतो अशा धर्मादाय रुग्णालयामध्ये असं कुठलंही बेड्स राखीव ठेवले जात नाही। दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई करेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तर रुग्णांवरच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा करू नका अशा सूचना देखील अजित पवार यांनी रुग्णालयांना दिल्या। त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई त्या बाबतीमध्ये करेल, कारण तो अहवाल पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडे आलेला आहे अशी माझी माहिती आहे। माझी काही आज रात्री मुख्यमंत्री आपल्या पुण्यामध्ये मुक्कामाला येणार आहेत। उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला आहे आणि आज अमितभाई देशाचे नेते गृहमंत्री अमितभाई शाह पण येणार आहेत आणि उद्या आम्ही त्यांच्याबरोबर रायगडला जाणार आहे। त्यावेळेस मी आज रात्री माझी नाही भेट होणार, पण उद्या जर झाली तर मी मुख्यमंत्र्यांना याबद्दल विचारीन। तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातल्या अनेक तक्रारी समोर आल्या। या रुग्णालयानं कधीच धर्मादाय नियमांचं पालन केलं नसल्याचाही आरोप केला जातोय। आता उदयनराजेंनी हे रुग्णालय सरकारनं ताब्यात घेण्याची मागणी केली, त्यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।